मी एक दिवस माझ्या आई बरोबर बोलत होतो. आई म्हणाली की तुला आत्ताच्या परीक्षेमध्ये चांगले जर मार्क भेटले तर मी तुला जे पाहिजे ते द्यायला तयार आहे. मग मला आणि माझ्या पालकांना खूप आश्चर्य झाले होते. जेव्हा मला अपेक्षापेक्षा जास्त मार्क आले होते त्या रात्री आई पप्पा दोघांनी मला रूम मध्ये बोलवले होते आणि पप्पा म्हणाले की बाळा तू चांगले मार्क आणला आहेस आणि खूप मेहनत केली आहेस, त्यामुळे मी खूप खुश आहे. बोल तुला काय पाहिजे आहे. मी म्हणालो की पप्पा आता मला काही नको आहे, मी विचार करून सांगतो तुम्हाला. पप्पा म्हणाले ठीक आहे, तू 2 दिवस विचार करून मला सांग. मी म्हणालो ठीक आहे पप्पा. मग दुसऱ्या दिवशी पप्पा बाहेर गेले होते. मी आणि माझी आई घरी होतो. तेव्हा मी आईच्या रूम मध्ये गेलो होतो. मला पाहून आई म्हणाली की बेटा इकडे ये, मला माहिती आहे की तुला काय पाहिजे आहे ते तू कालच विचार केला आहेस, पण तू पप्पांना काही सांगितलं नाहीस. मी म्हणालो की मी तुम्हाला सांगतो पण तुम्ही मला प्रॉमिस करा की रागवणार नाही. आई म्हणाली बेटा तू सांगून तर पहा, मी तुझी सर्व काही इच्छा पूर्ण करून देते. हे ऐकून मला खूप चांगले वाटले. मग मी म्हणालो की आई प्लीज रागवू नकोस, पण मला तुझ्या बरोबर एक रात्रीसाठी झोपायचे आहे, मला तुझ्यासोबत खूप मजा करायची आहे. मग माझी आई हे ऐकून खूप रागावली होती आणि तिने तोंडावर माझ्या 2 थापड मारले आणि मग ती म्हणाली की तुला काही लाज वाटत नाही का. आई समोर असं बोलताना मग ती रागावून तिच्या रूम मधून निघून गेली होती. मग तो दिवस पूर्ण तिने माझ्या बरोबर काहीच बोलले नाही. पप्पांना सांगायला अजून एक दिवस माझ्याकडे बाकी होता. मग ती रात्री परत माझ्या रूम मध्ये आली होती. आई म्हणाली बाळा सॉरी, सकाळी तुला मी थापड मारले होते. मी म्हणालो ते तर एक सामान्य वागणे होते, कोणी पण असंच केलं असतं. आई म्हणाली नाही, मी काही जास्त तुझ्यावर रागवले होते. मला मग आठवले की तुला चांगले मार्क भेटले आहेत, तुला जे पाहिजे ते देईन असं मी तुला बोलले होते. आता मी एक ठरवले आहे. मी म्हणालो काय. ती म्हणाली मी तुझ्या बरोबर एक वेळा झोपायचा विचार केला आहे. हे ऐकून मी खूप एक्साइटमेंट झालो होतो आणि मी आकाशामध्ये उडू लागलो होतो. मग आम्ही एक दिवस फिक्स करून टाकला होता. मग मला पप्पांनी विचारले की तुला काय पाहिजे, तर मी त्यांना सांगितले की तुम्ही टूरहून आले की नंतर मी तुम्हाला सांगतो. मग पप्पा म्हणाले की ते ठीक आहे. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी बिझनेसच्या ट्रिपला निघून गेले होते. आता दुपारी आई माझ्या रूम मध्ये आली होती आणि ती म्हणाली की चल तुला काय करायचे आहे ते करून घे. मग मी म्हणालो की आई माझी पहिल्या वेळेस आहे, त्यासाठी सुहागरात्री सारखे करूया. मग तिने माझ्या गालावर एक हात मारून म्हणाली की तू फार नोटीस करतोस आणि तुला खूप माहित आहे तुला त्याच्यातलं. हे ऐकून मी खूप खुश झालो. मग मी माझी रूम सजवत होतो आई बरोबर झोपण्यासाठी. मला खूप मस्त वाटत होते. मी एक धोती आणि पांढरा शर्ट घातला होता. तिने तिच्या कपाटामधून सुहागरात्रीसाठी एक साडी काढली होती. मग ती दुधाचा ग्लास घेऊन माझ्याकडे आली होती. मग ती स्माइल करत माझ्याकडे बघत होती. मग मी तिचे मादक शरीर पाहून मला खूप मस्त वाटले. तिने मला दूध पाजले होते आणि मग आम्ही एकमेकांना चिटकून किस करू लागलो होतो. मग मी तिचे रसाळ आंबे एकदम मस्तीमध्ये हातात घेऊन त्याला कुरवाळत होतो आणि त्यांच्यासोबत खेळत होतो आणि त्याचे आंबे असं वर खाली होऊन उडत होते आणि मी खूप त्यांच्यासोबत मजा करत होतो. वाह काय मस्त आंबे होते तिचे. ताटलेले मनुके पाहून मला राहवले नाही आणि मी त्यांना जोरजोरात घासू लागलो होतो आणि मग मला त्यांना चोकायची इच्छा होऊ लागली आणि मी त्याला चोकू लागलो. मी म्हणू लागलो होतो की आज तर मी ह्याच्यातले दूध पिऊन टाकणार आहे, कारण की ह्याच्यातले दूध पिल्याने मला ताकद येत असते. मग ती म्हणाली की हो पिऊन घे, पण इतकी गडबड काय करत आहेस. मित्रांनो माझा सोटा आता टाईट होऊन मोठा झाला होता आणि मग ती माझी चड्डी काढून ठोकायला जोर लावत होती. आतापर्यंत माझा 6 इंच लांब झालेला होता आणि मग मी तिचे आंबे दाबत दाबत तिच्या अंगाच्या जवळ गेलो होतो. आता त्यामुळे माझा सोटा तिच्या गोऱ्या आणि नरम मांड्यावर घासू लागला होता. मग मी माझ्या आईच्या चिमणीला एका हाताने कुरवाळत लागलो होतो, तर तिने माझ्या पॅन्टीमध्ये हात घातला आणि तिनेही माझा सोटा कुरवाळत म्हणाली ही तर आता खूप टाईट झाला आहे, आधीपेक्षा जास्त मोठा पण आहे. मित्रांनो तिच्या तोंडून हे शब्द ऐकून मी तिच्या पेटीकोटचा नाडा उघडला होता आणि तो हळूहळू खाली सरकून आला होता. आता मी तिच्या एक बॉलाला हळूहळू दाबत होतो. आता ती मला म्हणू लागली की आता तुझा इरादा काय आहे, वाटत आहे की तुझा तयार आहे मला ठोकण्यासाठी. मग तिने माझी पॅन्ट खाली केली आणि मग मी म्हणालो मी जेव्हापासून तुम्हाला ओल्या अंगानं पाहिलं आहे माझ्या मनामध्ये एकदम आग लागली आहे आणि देवाचे उपकार आहेत की आज तो मला दिवस भेटला आहे, नाहीतर माझे मन खूप बेचैन झाले असते आणि आज मी माझी सर्व मनोकामना पूर्ण करायला पाहत आहे. आणि असे म्हणत मी तिचे जोरात आंबे दाबू लागलो होतो. मग मी पाहिले होते की आई पण एकदम जोश मध्ये आली होती आणि आ ओ आ आ असे आवाज करू लागली होती. मग तेव्हा मी पण माझ्या आईच्या खांद्याच्या जवळ आलेले केस बाजूला करून माझे ओठ आईच्या खांद्यावर आणि मानेवर हळूहळू घासू लागलो होतो आणि बरोबरच मी तिच्या आंब्याला एकदम जोरजोराने चोकत होतो आणि दुसऱ्या हाताने आईच्या चिमणीला कुरवाळत होतो. आता तर आम्ही दोघे पण एकदम मस्तीमध्ये जोशमध्ये आलो होतो. मग आम्ही चोकत बेडवर आलो होतो आणि तेव्हा रूम मध्ये हलका लाल रंगाचा प्रकाश होता आणि त्यामुळे आईचे अंग एकदम मादक वाटत होते. ती माझ्या सोट्याला पकडून एकदम जोरजोराने हलवत होती आणि मी तिचे आंबे
पकडून त्यांना एक एक करून चोखत होतो. मग मी एकदम जोरात तिचे आंबे दाबत आणि चोखत होतो आणि तिचा रस सर्व काढून टाकणार होतो आणि ती मला पूर्ण साथ देत होती. मग तिच्या तोंडातून असा आवाज येत होता आणि ती मला एकदम चिटकून माझ्या सोट्याला एकदम घासत होती. तेव्हा आईने तिचे दोन्ही पाय फाकवले होते आणि त्या हलक्या प्रकाशात तिचे काळे जंगल दिसत होते आणि त्या जंगलात तिचं बिळ मादक दिसत होतं आणि तिचे अंग एकदम मस्त वाटत होतं आणि मी तिचे अंग पाहून एकदम उत्साहित झालो होतो आणि माझा सोटा एकदम आनंदाने नाचत होता आणि मी लगेच तिच्या अंगावर झोपलो होतो आणि तिचे आंबे दाबत दाबत तिचे ओठ चोखू लागलो होतो. आता ती एकदम व्याकुळ झाली होती आणि तिने तिच्या पायात दोन फाकवले आणि म्हणाली, आता कशाला उशीर करतोस उगच का मला व्याकुळ करत आहेस, चल आता पटकन त्याला आतमध्ये टाकून दे आणि सुरू हो. मग मी माझा सोटा तिच्या बिळाच्या जवळ नेऊन तिच्या फटीवर घासू लागलो आणि जोरात एक धक्का मारला आणि माझ्या सोट्याचा पुढचा टोपा तिच्या आतमध्ये गेला होता आणि तिला दुखायच्या आधीच मी तिला दुसरा ठोका मारला होता आणि माझा पूर्ण सोटा तिच्या एकदम बिळामध्ये गेला होता आणि ती एकदम स्वर्गात होती. मग ती एकदम ओरडली होती आणि माझ्या राजा, तू आता काही वेळ हलू डुलू नकोस, माझी चिमणी खूप जळत आहे. आणि मग तीच काही वेळा थांबून तिची कंबर हलू लागली होती आणि असेच करून आता आई पण मदत करू लागली होती मला आणि मी आईच्या एका ब्रुप्सला जोरजोराने दाबत होतो आणि त्याबरोबर मी माझी कंबर पण हलवू लागलो होतो आणि ती पण तिची कंबर हलवत होती आणि मला खूप आनंद येत होती. एका झटक्यात मी तिला स्वर्गाचा दर्शन दिलं होतं असा आवाज काढत होती. आता तिची चिमणी आतमध्ये फड 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 करत होती. मग ती आतल्या आत माझा सोटा दाबत होती आणि मग तिचे उभे असलेले आंबे मी जोरजोरात वर खाली करत दाबत होतो. तेव्हाच माझा हात पुढे केला आणि तिच्या आंब्याला पकडून तिचे मनुके माझ्या तोंडात घेतले आणि मी त्यांना चोकू लागलो होतो. काही वेळाने तिला इतका कंड आला होता तिला राहवतच नव्हतं आणि तिने पण तिची कंबर हलवायला चालू करून टाकली. मग मी तिचे हात माझ्या पाठीवर ठेवले होते आणि मी तिची पाठ उरवाळत होतो आणि ती करत होती. मग मी परत तिला ठोके मारू लागलो होतो आणि ती जोरजोराने श्वास घेत होती आणि मग मी तिला विचारले की तुला मजा येत आहे ना, तर ती मला म्हणाली की मला मस्तीमध्ये गोड त्रास होत आहे आणि तिने एकदम अजीब आवाजामध्ये केले होते. अजून ठोक, मला खूप मजा येत आहे माझ्या राजा, मला असेच ठोकत राहा. यस. मग मी पण माझ्या कंबरची स्पीड एकदम वाढवली होती आणि मग काही वेळाने माझा पूर्ण सोटा तिच्या बिळामध्ये गेलेला होता. आता तिच्या चिमणीमधून चाप 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 आवाज येऊ लागला होता आणि ती पण एकदम मस्तीमध्ये आली होती आणि ती खालून तिची कंबर वर खाली करत होती आणि माझा एक एक सोरट्याचा धक्का सहन करत होती. मग मी काही वेळाने तिचे दोन्ही पण होठ माझ्या होटाखाली दाबले होते आणि मग माझा सोटा तिच्या बिळामध्ये एकदम जोरात ढकलला आणि त्याला आत बाहेर करू लागलो होतो. सकाळपर्यंत माझी आणि तिची सुहागरात चांगली झालेली होती आणि तेव्हा मी उठलो होतो तेव्हा ती एकदम खुश दिसत होती. मग पप्पाचा टूर संपेपर्यंत आमचे काम असेच चालू राहिले होते. आईने आधीच सांगितले होते की ती फक्त एक वेळा करायला देईल, पण आता माझ्या सोट्याने तिच्यावर जादू केली होती आणि ती मला समोरून ठोकायला बोलवत असते. सकाळी पण ती एक वेगळ्याच पद्धतीत मला उठवते. ती माझ्या चादरीमध्ये घुसून माझा सोटा हलवते आणि नंतर माझ्याकडून ठोकून घेते. पप्पांना याच्यातलं काहीच माहिती नाही. आईचे आणि माझे काम अजून पण चालू आहे. कथा आवडली असेल तर मित्रांनो लाईक करा आणि नवीन असाल चॅनेलवर तर लगेच सबस्क्राईब करा आणि पल्लवीच्या वॉइस मध्ये कथा ऐकायच्या असतील तर दुसऱ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तिथे रोज एक कथा अपलोड होत असते. तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन एका कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.